ऐका ना, एका कलाकारासाठी सर्वात मोठी भीती कोणती असते माहितीये? स्वतःचा आवाज हरवणं, स्वतःची चाल हरवणं आणि आयुष्यभर जपलेली कला एका क्षणात हातातून निसटणं. देऊळ बंद 2 चित्रपट सगळ्यांच्या भेटीला आलाय, पण तुम्हाला माहितीये का, याची तयारी सुरू असताना त्या सिनेमात स्वामी समर्थांची भूमिका कोण साकारणार याची चर्चा सगळीकडे सुरू होती. पण त्या काळात मोहन जोशी खूप आजारी होते. त्यांनी स्वामी समर्थांच्या भूमिकेसाठी थेट नकार दिला होता. ते म्हणाले होते, मी अभिनय बंद केलाय असं समजा, कारण त्यांना पॅरालिसिस झाला होता. त्यांना बोलताही येत नव्हतं ना त्यांना चालताही येत नव्हतं. ते फक्त 2च पावलं चालू शकत होते. पण इथे एक माणूस ठामपणे उभा राहिला, तो म्हणजे प्रवीण तरडे. प्रवीण तरडे म्हणाले, मी त्यांना विचारलं, तुम्ही सांगा मी किती वर्ष थांबू, कारण स्वामी समर्थांच्या भूमिकेत तुमच्याशिवाय लोक आता कुणालाच बघू शकणार नाहीत. मला तुम्हीच हवे आहात. हे शब्द फक्त संवाद नव्हते, एका कलाकारावर ठेवलेला विश्वास होता आणि कदाचित स्वामींचा आशीर्वादही. मोहन जोशींनी थोडा वेळ मागितला. 1.5 वर्ष. हो, तब्बल 1.5 वर्ष त्यांनी या भूमिकेसाठी अथक प्रयत्न केले. तोंडात पेन्सिल ठेवून त्यांनी बोलण्याचा सराव केला. पुन्हा शब्द उच्चारायला शिकले, चालायला शिकले. ज्यांना 2 पावलं चालणंही कठीण होतं ते हळूहळू पुन्हा उभे राहिले आणि मग जे अशक्य वाटत होतं ते घडलं. ते बोलू लागले, चालू लागले आणि पुन्हा एकदा पडद्यावर स्वामी समर्थ बनून उभे राहिले. ही फक्त देऊळ बंद 2 चित्रपटाची गोष्ट नाही, तर जिद्दीची, विश्वासाची आणि एका कलाकाराच्या पुनर्जन्माची गोष्ट आहे. कारण कधी कधी आयुष्यात औषधांपेक्षा जास्त ताकद एखाद्याने ठेवलेल्या विश्वासात असते आणि स्वामींच्या कृपेत सुद्धा. स्वामी उगाच का म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही पाहिलाय का हा चित्रपट? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.